पहा फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनतेचा। नमस्कार, पुन्हा एकदा महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी आहे वसई विरार महानगरपालिका तुलिंजमध्ये आणि खरं तर सांगायचं झालं की या ठिकाणी गोरगरिबांना फळवाटप, रुग्णांना फळवाटप केलं जातं आहे। यामागचा उद्दिष्ट काय आहे, ध्येय काय आहे आणि कोणाच्या माध्यमातून फळवाटप केलं जातं आहे ते आपण जाणून घेऊया नागले साहेब यांच्या माध्यमातून। नागले साहेब, आज सांगायचं म्हणजे कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे। सन्माननीय ब्रिजेश यादव यांचा वाढदिवस आपण साजरा केला। त्या निमित्ताने वसई विरार महानगरपालिके रुग्णालय आहे ते गोरगरिबांना आपण त्यांच्या बड्डे निमित्त आपण फळवाटप केला। असं आश्रम रुद्र आश्रम आहे, त्यांनासुद्धा आपण फळवाटप आणि जो खाद्यपदार्थ आहे तो सुद्धा देण्यात आला। असे छोटे छोटे कार्यक्रम त्यांच्या आज वाढदिवसानिमित्त बहुजन विकास आघाडीचे खंबीर नेतृत्व असे ते ओळखले जातात। त्यांच्या आज बड्डे निमित्त आपण एरियामध्ये आपण कार्यक्रम केला। साहेब काय सांगाल, त्यांची एक समाजसेवा अशी आहे ज्या समाजसेवा अखंड नालासोपारा वसई विरारमध्ये ते ज्ञात आहेत, तुम्ही त्या समाजसेवेबद्दल काय सांगाल? सर, समाजसेवा म्हणजे खरोखर म्हणजे असं एक नेतृत्व बोलतात ना, आयुष्यामध्ये पहिल्यांदा आम्ही असे जेव्हा कार्यकर्ते घडलो आहे किंवा आम्हाला एक गरिबाची जाण कशी ठेवायची किंवा लोकप्रतिनिधीमध्ये आपण फिरत असताना कोणाला कसं बोलायचं, कसं वागायचं हे शिकवणारे आमचे ब्रिजेश यादव। आज 15 ऑगस्ट निमित्ताने एक खरोखरमध्ये त्यांचा जन्मदिवस आहे आणि त्या जन्मदिवसावर त्यांचं एक होतं की वृद्धांना साडी वाटप करा, त्याच्यानंतर महानगरपालिकेमध्ये फळ वाटप करा। वृद्ध आश्रम आहे तिथे आम्ही सकाळी जाऊन त्यांना भोजनदान, खाद्यपदार्थ हे सगळं दिले। त्याच्यानंतर आपण जे वृद्ध माणसं आहेत, ज्यांच्या विधवा स्त्री आहेत, त्यांना साडी वाटप कसं केलं जाईल आणि प्रत्येकाची नावं अपडेट अपडेट आमचे वारंग साहेब आहेत आणि वारंग साहेबांनी ती पूर्ण असं अपडेट दिला आणि मग त्यांच्याकडून ते पोचलं का नाही पोचलं, म्हणजे एवढी बारीक लक्ष देणारे आमचे ब्रिजेश सेठ आणि त्यांचा वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही हे सगळं काम करत होतो। आप्पासाहेब, तुम्ही काय सांगाल, एक ब्रिजेश यादव साहेबांची एक अशी आठवण सांगा जी गोरगरिबांना त्यांनी मदत केली? बघा, सरांच्या माध्यमातून आपल्या विभागामध्ये जसं कोरोना काळामध्ये सुद्धा त्यांनी एवढी मदत केलेली आहे की या लोकांना धान्य वाटप केलं आणि ह्या काळामध्ये मोठी मोठी लोकं ते घरामध्ये बसले, पण हे स्वतः इथे विभागात येऊन त्यांनी सर्व गरिबांना धान्य वाटलं। त्यावेळेलासुद्धा हेच आम्ही कार्यकर्ते होतो सर्व, वारंग साहेब असतील, कदम साहेब असतील, नांगले साहेब असतील, निलेश पवार साहेब असतील, आपले गुडेकर साहेब असतील आणि खापरे साहेब असतील, हे माझा सर्व मित्रपरिवार हे सगळे त्यावेळेला होतं आणि आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही सर्वांना धान्य वाटप केलं आणि ह्या काळापासून त्यांनी त्यांच्या एक समाजसेवेबद्दल त्यांची ती तळमळ आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आपण समाजासाठी काही देणं लागतो, कारण आपण एवढा त्यांनी एकदा व्यवसाय केला, ह्या जिजाईनगर असू द्या, हे सगळं विभाग त्यांनी बसवला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ह्या परिसरामध्ये आपलेच रुग्ण येतात, तेही गरीब आहेत, त्यांनासुद्धा काहीतरी आपण दिलं पाहिजे म्हणून आज फळं वाटपाचा कार्यक्रम केला। त्याचबरोबर आरोग्य शिबिर लावलेलं आहे, चष्मा वाटप त्यांच्या माध्यमातून होत आहे। त्याचबरोबर वृद्धाश्रमामध्ये सुद्धा सकाळी त्यांचा कार्यक्रम होता, त्यांच्यासाठी 300 नाश्ता, त्याचबरोबर त्यांना जिलेबी 10 किलो जिलेबी हे आम्ही आमचे गुडेकर साहेब आणि वारंग साहेब देऊन आले। म्हणजे त्यांना काय पाहिजे ते बोलले स्वतः विचारा, असं नको की आपण देतो आहे मग त्याची त्यांना गरज आहे का, नाही तर आपण असं द्यायचं। आणि त्यासाठी मग ते आम्ही हे जाऊन विचारून आले की आम्हाला हे असं आमचा कार्यक्रम आहे, तुम्ही आम्हाला मदत दिली तर अतिउत्तम होईल। मग सर बोलले, एका मिनटात बोलले की जे असेल ते त्यांना सकाळी 9ला आहे तर तुम्ही 8ला पोचवा, त्यांच्या कार्यक्रमामध्ये कुठेही विघ्न आलं नाही पाहिजे किंवा त्यांचा कार्यक्रम सुरळीत झाला पाहिजे। त्याच्यानंतर आमचा बादशाहबाबा वेलफेअर सोसायटीच्या वतीनं आणि विभागाच्या वतीनं आम्ही एक ध्वजारोहणचा कार्यक्रम झाला आणि त्यांचा मग वाढदिवस आम्ही साजरा केला आणि यात वसई विरार महापालिका हे त्यांच्याच कार्यक्षेत्रामध्ये येतं, म्हणून आम्ही या रुग्णांना आम्ही फळ वाटपाचा कार्यक्रम आता केला हे या सगळ्या मित्रांच्या वतीनं, कारण त्यांच्या वतीनं आम्ही काम करतो आहे, कारण ते आमच्यासाठी प्रेरणास्थान आहेत, म्हणून आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी आहोत आणि ते आमच्या पाठीशी आहे। महत्त्वाचं म्हणजे ते आमच्या पाठीशी आहेत। धन्यवाद। सांगायचं झालं तर एक जनसेवा ही प्रत्येकाच्या मनामध्ये असते, पण जनसेवा करण्यासाठी एक सर्वात मोठं नेतृत्व उभं असतं आणि असंच नेतृत्व या परिसरामध्ये उभं झालं आणि प्रत्येकाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असू दे किंवा कोणाच्याही माध्यमातून असू दे, ही जनसेवा लोकांच्या चुलीपर्यंत, लोकांच्या हृदयापर्यंत आणि गरजवंतापर्यंत पोचली। असं सर्वात मोठं नेतृत्व म्हणजे ब्रिजेश यादव आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी वसई विरार महानगरपालिका असू दे, नारायणचंद्र आश्रम असू दे किंवा वेगवेगळी जी वृद्ध आहेत त्यांच्यापर्यंत असू दे, अशी जनसेवा ही पोचलेली आहे। आजच्या वाढदिवसानिमित्त असं कार्य करणं म्हणजे सर्वात मोठं कार्य या ठिकाणी मानलं जातं आहे। कॅमेरामॅन तुषारसह दीपक मांडवकर, महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, नालासोपारा।